नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी आपल्याला आज एक नवीन टॉपिक शिकायचा आहे. इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गांसाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. टॉपिकचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय आहे याला शिकण्याच्या अगोदर हा टॉपिक ज्या कन्सेप्टवर बेस आहे ती कन्सेप्ट आहे इक्वेशन. सुरुवातीला आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की इक्वेशन कशाला म्हणायचं, इक्वेशन म्हणजे काय. आणि ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन म्हणजे काय हे कळलं त्यानंतर आपल्याला दुसरी कन्सेप्ट पाहिजे की या टॉपिक मध्ये येणारं व्हेरिएबल काय असतं. व्हेरिएबल म्हणजे काय, या व्हेरिएबलला मराठीमध्ये चल असं म्हणतात. हे चल नेमकं काय आहे, त्यानंतर व्हेरिएबल काय हे कळाल्यानंतर तुम्हाला सेकंड कन्सेप्ट महत्वाची की कोएफिशियंट म्हणजे काय. ओके, सेकंड कन्सेप्ट काय आहे, कोएफिशियंट म्हणजे काय. आणि थर्ड कन्सेप्ट आहे की डिग्री ऑफ व्हेरिएबल म्हणजे काय, म्हणजे एखाद्या चलाची कोटी काय असते. या कन्सेप्ट जर तुम्हाला लक्षात आल्या तर डेफिनेटली हा टॉपिक समजायला खूप सोपा आहे आणि यावरील प्रश्न सोडवणं सुद्धा तितकंच सोपं आहे. तुम्ही म्हणाल की सर मग या ठिकाणी आम्हाला ह्या कन्सेप्ट इक्वेशन म्हणजे काय हे आम्हाला कळतं, बरोबर, इक्वेशन म्हणजे काय कळतं, परंतु बऱ्याच वेळा इक्वेशन आणि पॉलिनॉमियल म्हणजेच समीकरण आणि बहुपदी यांच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा कन्फ्युज असतो. आलं लक्षात. मग आता बघूयात आपण इक्वेशन कशाला म्हणायचं. तर इक्वेशन कशाला म्हणायचं बघा, आता या ठिकाणी मी तुम्हाला काही मांडणी लिहितो, त्या मांडणीपैकी कोणकोणते इक्वेशन आहेत याचं उत्तर तुम्ही मला द्या. त्यानुसार नक्कीच मला कळेल की तुम्हाला इक्वेशन म्हणजे काय हे माहित आहे किंवा नाही. ओके, प्रत्येकाने कमेंट करायची. बघा पहिल्यांदा मी या ठिकाणी लिहिलं 3 गुणिले 4 बरोबर 3 अधिक 4. ओके, सेकंड लिहिलं मी 7 गुणिले 8 बरोबर 7 गुणिले 9. तिसरं लिहिलं 8 गुणिले 5 बरोबर 20 गुणिले 2. आणि चौथं लिहिलं 3 गुणिले 4 बरोबर 10 अधिक 2. आता यापैकी कुठले इक्वेशन आहेत आणि कुठले नाहीत याचं उत्तर मला तुम्ही पहिल्यांदा कमेंटमध्ये लिहा आणि त्यानंतर पुन्हा आपण शिकूयात की यापैकी तुम्ही दिलेलं उत्तर आणि ओरिजिनल उत्तर यात काय बदल आहे किंवा तुम्ही दिलेलं उत्तर हे बरोबर आहे का चुकलेलं आहे हे या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, आता या ठिकाणी बघा की तुम्ही जे उत्तर दिलेलं असेल त्यामध्ये जर तुम्ही उत्तर 3 आणि 4 ह्या दोघांना इक्वेशन म्हटलं असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. ओके, पण जर समजा तुम्ही पहिल्याला आणि दुसऱ्याला जर इक्वेशन म्हटलं असेल तर हे मात्र चुकीचं आहे. आता इक्वेशन कशाला म्हणायचं, समीकरण कशाला म्हणायचं, तर इक्वेशन म्हणजे काय लक्षात घ्या की ज्यावेळेस गणितीय मांडणीमध्ये बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला, बघा बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला येणाऱ्या क्रियांचे उत्तर, बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला येणाऱ्या क्रियांचे उत्तर सारखे असते त्यावेळेस त्याला इक्वेशन म्हणायचं. आता या ठिकाणी आपण जर सोडवलं तर बघा 3 चौक किती झाले 12 आणि 3 आणि 4 किती झाले 7. मग हे दोघं सारखे आहेत का, नाही आहेत सारखे, नाही आहेत सारखे म्हणजे इक्वेशन नाही. 7 8 56 आणि 7 9 63 इक्वेशन सारखं आहे का, बघा उत्तर सारखे आहेत का, नाही येत, नाही येत, याचा अर्थ हे पण इक्वेशन नाहीये. आता तिसरं पाहूयात की 8 गुणिले 5 8 पंचे 40 आणि 20 दुने 40. बघा इथं येणाऱ्या संख्या वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या क्रिया वेगळ्या येतात, परंतु बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूंच्या क्रियांचं उत्तर कसं आहे, सारखं आहे, बरोबर आहे का नाही, समान आहे उत्तर. मग ज्यावेळेस उत्तर समान असतात त्यावेळेस त्याला आपण इक्वेशन म्हणतो, म्हणून याला इक्वेशन म्हणणार. त्यानंतर चौथं उदाहरण पहा 4 त्रिक 12 आणि 10 आणि 2 सुद्धा किती होतात 12. मग इक्वेशन आहे का नाही, आहे. व्हेरी गुड. ओके, आता इक्वेशन म्हणजे काय हे तुम्हाला कळालेलं आहे. आता आपण पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊया. पहिली कन्सेप्ट आहे व्हॉट इज व्हेरिएबल. व्हॉट इज व्हेरिएबल, व्हेरिएबल म्हणजे काय, चल, बरोबर आहे. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, चल म्हणतो. बघा या ठिकाणी दिले 2 चलातील रेषीय समीकरण मराठीमध्ये दिलेले आणि इंग्रजीमध्ये दिलेले लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बट व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल, चल म्हणजे नेमकं काय, आणि जोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही तोपर्यंत आपल्याला हा टॉपिक कळणार नाही. तर चल कशाला म्हणायचं हे आता या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय. बघा नीट लक्षात घ्या चल म्हणजे काय. आता या ठिकाणी मी एक समीकरण लिहितो किंवा या ठिकाणी ऑलरेडी आपण समीकरण लिहिलेलं आहे. बघा काय समीकरण आहे, 8 गुणिले 5 बरोबर 20 अधिक 2. 8 गुणिले 5 बरोबर 20 गुणिले 2. आता या ठिकाणी याच्याऐवजी वाटलं तर मी थोडंसं चेंज करतो, संख्या वगैरे येणार, ठीक आहे. बघा
3 गुणिले 5 अधिक 10 बरोबर 5 गुणिले 5. बघा 5 त्रिक 15, 15 आणि 10 25, 5 वजा 25, दोघं 25 25 आहेत म्हणजे समीकरण आहे. आता काय करणार आपण, या 3 गुणिले या 5च्या जागेवर बघा एखाद्या समीकरणामध्ये किंवा दिलेल्या समीकरणामध्ये एखाद्या किमतीच्या ऐवजी बघा हे 5 आहे का नाही, या 5च्या ऐवजी मी एक इंग्रजी अक्षर वापरतो एक्स. काय वापरलं मी, एक्स हे इंग्रजी अक्षर वापरलं बरोबर. मग 3 गुणिले एक्स अधिक 10 बरोबर 5 वजा 25. मग यालाच आपण कसं लिहिणार, 3x अधिक 10 बरोबर 25. बघा हे झालं एक समीकरण. हे काय झालं, एक समीकरण झालं. आता या समीकरणामध्ये आपण काय केलं तर या 5च्या ऐवजी एक इंग्रजी अक्षर वापरलं. मग ज्यावेळेस गणितीय समीकरणामध्ये एखाद्या संख्येच्या ऐवजी किंवा किमतीच्या ऐवजी एखादं मराठी किंवा इंग्रजी अक्षर वापरलं जातं त्यावेळी त्या अक्षराला आपण चल असं म्हणतो, त्या अक्षराला आपण व्हेरिएबल असं म्हणतो. आता व्हेरिएबल काय असतं किंवा चल काय असतं हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. ओके, व्हेरिएबल म्हणजे काय, चल म्हणजे काय, ही कन्सेप्ट क्लिअर झाली का? जर क्लिअर झाली असेल तर सगळ्यांनी कमेंट करायची यस झाली म्हणून. ओके, यस म्हणून टाईप करा सगळ्यांनी. जर तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की व्हेरिएबल काय असतं, चल काय असतं हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमची कमेंट यस म्हणून करायची आणि नसेल समजली तर नो म्हणून करायची. ठीक आहे. त्यानंतर सेकंड कन्सेप्ट आहे बघा, पहिला क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झाला होता की चल म्हणजे काय, झाला ना सॉल्व्ह सगळ्यांचा, व्हेरी गुड. सेकंड आहे व्हॉट इज कोएफिशियंट. कोएफिशियंट काय असतो, तर कोएफिशियंट म्हणजे एखाद्या बघा चल म्हणजे काय तुम्हाला कळालेलं आहे बरोबर. चल म्हणजे काय, एखाद्या समीकरणामध्ये वापरलं जाणारं इंग्रजी किंवा मराठी अक्षर म्हणजे चल. आता हा कोएफिशियंट काय आहे त्याला मराठीमध्ये सहगुणक असं म्हणतात. काय म्हणतात, सहगुणक. बघा सहगुणक, सह म्हणजे काय, सोबत, सह म्हणजे काय, सोबत बरोबर. आणि गुणक, गुणक म्हणजे गुणाकारात असणार. मग जो अंक किंवा जी संख्या चलाच्या सोबत गुणाकारामध्ये असते त्या संख्येला त्या चलाचा सहगुणक असं म्हणतात. आता या ठिकाणी बघा इथं आपल्याला एक समीकरण घेतलेलं आपण 3x अधिक 10 बरोबर 25 बरोबर. आता 3x अधिक 10 बरोबर 25 या समीकरणामध्ये चल कोणतं आहे, एक्स आहे. चल कोणतं आहे, एक्स आहे. आता चल जर एक्स असेल तर चलाला गुणिलेमध्ये कोणती संख्या आलेली, चलाला चिटकून चलाला जोडून कोणती संख्या आलेली, 3. मग चलाला जोडून जी संख्या येते तिला आपण काय म्हणतो, तिचा सहगुणक असं म्हणतो, तिचा कोएफिशियंट असं म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी कोएफिशियंट हा कोण आहे, 3 आहे. आता काही वेळेस आपल्याला समीकरण असंच मिळतं एक्स अधिक वाय बरोबर 12. मग आता यांना जोडून कोणी आलेलं आहे का, नाही. मग यांचा सहगुणक काय असणार, तर ज्यावेळेस चलाला जोडून कोणताही अंक येत नाही, कुठलीही संख्या येत नाही, अशा वेळेस त्या चलाचा सहगुणक नेहमी 1 असतो. किती असतो, 1 असतो. पहिली कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला. आता बघा व्हेरिएबल म्हणजे काय हे क्लिअर झालं. आता कोएफिशियंट म्हणजे काय हेही क्लिअर झालेले. जर क्लिअर झाला असेल तर येस म्हणून कमेंट टाकायची, नसेल झालं तर नो म्हणून टाकायची. आता तिसरी महत्वाची कन्सेप्ट आहे डिग्री. बघा आता ही खूप महत्वाची आहे, डिग्री कशाला म्हणायचं. आता तुम्हाला अनेक वेळा कन्फ्युजन होतं की सर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं बरोबर, लिनियर इक्वेशन काय असतं, पॉलिनॉमियल काय असतं. म्हणजे मराठीमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर सर दोन चलातील रेषीय समीकरण काय असते, वर्ग समीकरण काय असते, बहुपदी काय असते, यामध्ये आम्ही कन्फ्युज होतो. काही कन्फ्युज व्हायची गरज नाही, खूप सोपी. त्याच्यासाठी तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती होणं गरजेचं आहे, डिग्री ऑफ व्हेरिएबल. व्हॉट इज मीन बाय डिग्री. डिग्री ऑफ व्हेरिएबल काय आहे, तर डिग्री ऑफ व्हेरिएबल म्हणजे काय लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी आपण एक समीकरण वापरलं होतं किंवा घेतलं होतं, 3x अधिक 12 बरोबर 24. आता एक उदाहरण घेतलं आपण, 3x अधिक 12 बरोबर 24. दुसरं एक समीकरण घेतलं, x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर 0. आता या ठिकाणी वापरला गेलेला चल इथं x आहे, इथं x आहे बरोबर. आता या x चा जो घातांक आहे, घातांक कोण आहे बघा या ठिकाणी, घातांक 1 आहे, काही नाही म्हणजे 1 आहे. तसं या ठिकाणी घातांक बघा, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे. मग आता डिग्री कशाला म्हणायचं, कोटी कशाला म्हणायचं, त्याला मराठीमध्ये कोटी असं म्हणतात. ठीक आहे, चलाची कोटी. तर दिलेल्या मांडणीमध्ये, समीकरणामध्ये नाही म्हणत आम्ही, मांडणीमध्ये, कारण की काही ठिकाणी तुम्हाला समीकरण येणार नाही. समीकरण कन्सेप्ट वेगळी आहे, मांडणी कन्सेप्ट वेगळी आहे.
दिलेल्या मांडणीमध्ये वापरल्या गेलेल्या चलाचा जो सर्वात मोठा घातांक असतो, दिलेल्या मांडणीमधील चलाचा जो सर्वात मोठा घातांक असतो त्या घातांकाला त्या चलाची कोटी असं म्हणतात. ओके, द हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन गिवन सिस्टम इज कॉल्ड ॲज द डिग्री ऑफ व्हेरिएबल. डिग्री ऑफ व्हेरिएबल काय कळालं का सगळ्यांना? ओके, डिग्री ऑफ व्हेरिएबल कन्सेप्ट क्लिअर झाली का? या ठिकाणी डिग्री ऑफ व्हेरिएबल काय आहे? 1 आहे आणि या ठिकाणी डिग्री ऑफ व्हेरिएबल काय आहे? 2 आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. खूप महत्वाची कन्सेप्ट आहे की लिनियर इक्वेशन. या लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचंय तर बघा इथं तुम्हाला 2 कन्सेप्ट महत्वाचे आहेत. कुठल्या कुठल्या? तर फर्स्ट कन्सेप्ट आहे बघा, एक मिनिट मी क्लिअर करतो. ठीक आहे, देयर आर 2 इम्पॉर्टंट थिंग्स to confirm the given equation is linear equation in 2 variables or not. The first condition is there should be 2 variables used in that equation. For example, in this equation the variable is used only 1, so this is not linear equation in 2 variables. In this equation, the variable is also 1, not 2, because it is used 2 times. Okay, याला फक्त 2 वेळा वापरलेले, 2 चल वापरलेले आहेत आपल्याला. हा, याआधी मी जे लिहिलं होतं ना x अधिक y बरोबर 12, बरोबर, यामध्ये 2 आपल्याला व्हेरिएबल वापरलेले आहेत. पण या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल वापरलेले नाहीत. मग आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल समजण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी किंवा माहित होण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी पहिली कन्सेप्ट आहे 2 व्हेरिएबल्स असले पाहिजेत. किती व्हेरिएबल्स असले पाहिजे? 2 चल असले पाहिजेत त्यामध्ये. ओके, आता सेकंड कन्सेप्ट खूप महत्वाची, डिग्री ऑफ बोथ व्हेरिएबल्स शुड बी 1. डिग्री किती पाहिजे? 1 पाहिजे. मग आता या ठिकाणी मला सांगा, जर समजा x² + y = 12 मी जर असं लिहिलं तर हे लिनियर इक्वेशन असेल का? पटकन सांगायचं उत्तर. असेल का? हे नाही. का नसणार आहे? का नसणार आहे? कारण या ठिकाणी जो x हा व्हेरिएबल आहे त्या x या व्हेरिएबलची डिग्री ही किती वापरलेली किंवा किती दिलेली? 2 दिलेली. याचा अर्थ याला आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणता येणार नाही. बट त्याच ऐवजी मी काय केलं, 3x + 4y = 20. आता याला म्हणता येईल का नाही? म्हणता येईल. का म्हणता येईल? बघा, 2 व्हेरिएबल वापरलेले, व्हेरिएबल 2 आहेत, बरोबर आहे, म्हणजे फर्स्ट कंडिशन फुलफिल केली. चल 2 आहेत म्हणजे फर्स्ट कंडिशन अप्लाय झाली का नाही? आता सेकंड कंडिशन आपली काय आहे की डिग्री ऑफ बोथ व्हेरिएबल्स. डिग्री म्हणजे काय? कोटी म्हणजे काय? सगळ्यात मोठा घातांक. मग आता या ठिकाणी बघा, या x चा घातांक काही नाही म्हणजे काय? 1 आहे. या y चा घातांक काही नाही म्हणजे काय? 1 आहे. मग दोघांचे घातांक 1 आहेत का नाही? बरोबर. मग याला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. कन्सेप्ट समजते का सगळ्यांना? मग आता या आजच्या टॉपिक मध्ये आपण फक्त बेसिक पाहतोय की लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचे. यानंतर आपण पुढच्या कन्सेप्ट मध्ये पाहणार आहोत की लिनियर इक्वेशन सोडवायचे कसे. पण त्या अगोदर आपल्याला कन्सेप्ट लक्षात आली. आता बघा, याला एक स्टँडर्ड फॉर्म असतं. ते स्टँडर्ड फॉर्म काय असतं तर ax + by = c हे जे आहे हे त्याचं स्टँडर्ड फॉर्म आहे. काय आहे? स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आता हे स्टँडर्ड फॉर्म काय असतं तर कुठल्याही प्रकारचं इक्वेशन हे या फॉर्मॅटमध्ये दिलेलं असतं आणि जर एखादं इक्वेशन हे या फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणणार? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणणार. याला मराठीमध्ये लिनियर इक्वेशनचे म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असं म्हटलं जातं. ओके, सामान्य रूप. त्याला स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म असे 2 शब्द आहेत. आता तुम्हाला आज या ठिकाणी जी शिकवलेली कन्सेप्ट आहे ती जर समजली असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला ती कन्सेप्ट समजली असेल अशी अपेक्षा आहे. जर तुम्हाला समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे आणि सर्वात महत्वाचं, जर व्हिडिओ समजला नसेल तर कमेंट करून सांगा. आपण यावर आणखीन नवीन लेक्चर घेऊया. ठीक आहे, चलो, धन्यवाद.